स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. समस्त सुनील खापरे परिवारातर्फे दर्शनासाठी आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. शुभ संकल्पाच्या ओंजळीला सिद्धीचे वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराय, हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांचे आभाळ झुंज मानणारे पुण्यश्लोक छत्रपती शिवराय आणि या महामंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून आम्ही तुमच्या समोर हा देखावा सादर करीत आहोत. किल्ले संवर्धन. सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. या रायबा या. आज असं कसं काही येणं केलं राजे? आज मुद्दामच तुमच्या भेटीला. रायबा, काही खास कारण? महाराज, आपण या गडकोटासाठी काय केलं नाही? स्वराज्याच्या अनेक शिलेदारांनी या किल्ल्यावर लढता लढता प्राणार्पण केलं हो, पण आजच्या पिढीला या गोष्टीचं भानच नाही. रायबा, आपल्या बोलण्याचा अर्थच आमच्या ध्यानी आलेला नाही. राजे, आजच्या तरुण पिढीला येड लागलं, येड. अहो, स्वतःचा स्वतः फोटो काढण्यात आणि सेल्फी की कुल्फी असं काहीतरी म्हणतात. म्हणजे आता मलाच काय ते कळत नाही, कसली ही सेल्फी की कुल्फी? अहो, त्यात कसली आली ही शिवभक्ती हो? राजे, कधी कधी जीव सुद्धा गमवावा लागतो या सेल्फी की कुल्फी पायी. रायबा, तुमचं म्हणणं आम्हाला पटतंय. महाराज, माझ्या बरोबर किल्ल्यावर चला. अहो, या आजकालची तरुण पिढी स्वतःशी खेळ खेळतात हे तुम्हाला दाखवतो. चला. पद्या पद्या, अरे कसला मस्त सेल्फी पॉइंट आहे बघ. ऐक ना, अरे ऐक ना, आपण तर दरीच्या टोकाला जाऊ आणि एक भन्नाट सेल्फी काढू बघ. अरे फोटोज फेसबुकवर टाकला ना तर मुली फिदा झाल्या पाहिजेत आपल्यावर. चाल. अरे गण्या, गण्या, अरे जपून, जरा जपून, अरे जपून. अरे निसर्ग आहे बघ तिकडं. अरे पाय 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 घसरल. अरे सांभाळ, अरे सांभाळ. अरे अरे पद्या 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 पद्या. बघा राजे, मित्रानं सांगितलेलं ऐकलं नाही आणि सेल्फी पाहिजे गेला ना जीव. टाका फोटो फेसबुकवर, निदान मुली श्रद्धांजली तरी वाहतील. राजे, आता विषय निघालाच आहे तर या पिढीच्या विचित्रपणाचा आणखी एक नमुना दाखवतो तुम्हाला. अहो, ज्या टाक्याचं पाणी आपण पिण्यासाठी आणि देवपूजेसाठी वापरायचो, त्याच टाकीत ही मुलं कपडे काढून उड्या मारतात.
अहो कसल्या तरी पुढे आणल्यात बरोबर, आणि त्या अंगाला लावलं की नुसता फेस होतो त्याचा. सगळं पाणी खराब करून टाकले बघा. राजे, टाक्यांच्या बुडीचा अंदाज नाही आहे ना, आणि उड्या मारतात. मरतोय 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 वाटतं. अरे ए, रुपेश, अरे पोहायला येतं ना भाऊ तुला? टाक की उडी. अरे टाक. नाही भाऊ, म्हणजे पोहायला येतं पण इतकं चांगलं येत नाही. अरे टाक म्हणतो ना उडी. अरे टाक की. अरे मी तर टाक म्हणतो ना. जय श्रीराम. अरे वाचवा वाचवा मेला. महाराज बघा, सगळे पळून गेले, याने मात्र मित्राच्या सांगण्यावरून जीव गमावला. जगदंब जगदंब. राजे, किल्ल्यावर अति शहाणपणा करून या मुलांनी आपला जीव गमावला, आणि आम्ही शत्रूशी लढता लढता स्वराज्यासाठी जीव गमावला. महाराज, भाई तर काहीच नाही. आपल्या गडकोटांची शत्रूनेही केली नसेल इतकी वाईट अवस्था करून ठेवली आहे त्या प्रेमवीरांनी आणि बेवड्यांनी. राजे, हे मंदिर आठवतं? किती श्रद्धेनं आपण नतमस्तक व्हायचं. पण या बेवड्यांना ऐका त्याचं काय स्वैरसूतक. पशा, ए पशा, चाल. अरे आज मजबूत पार्टी करू. इथंच पिऊ आणि इथंच पडू. अरे कोण हाय इथं बघायला राव आणि विचारायला आपल्याला. ए भाऊ, ऐक ऐक, एकदम कडक पेक झाला पाहिजे. भर बघू. एकदम कडक पेक भर बघू. असं बरं वाटलं राव. पशा, ए पशा, अरे पण या दारूच्या बाटल्या आणि हा कचरा कुठं फेकायचा भाऊ? अरे एवढी जागा दिसते ना. वा, अरे होल वावर इज आवर. अरे फेक ना त्या मंदिराच्या माग. कोण बघताय रे? निसर्गरम्य गडाची ही अवस्था. मला सांगा, या असल्यांची बुडं का बरं नाही शेकावी? रायबा, फितुरांना सोबत घेऊन शत्रूनं केलेली आक्रमण प्रसंगी आम्ही जेवढ्या वेदना झेलल्या नाहीत तेवढ्या वेदना आज ही अवस्था बघून होतीये. जगदंब जगदंब जगदंब. महाराज, अहो या सगळ्यावर कडी म्हणजे या तटबंदीवर उभं राहून आपल्या मावळ्यांनी ऊन पाऊस वाऱ्याची पर्वा न करता अहोरात्र जीवाचं रान कडून या गडकोटांचं रक्षण केलं. आणि याच तटबंदीवर प्रेमवीर कसे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलेत बघा बघा. राजे, त्यांचं म्हणणं तरी ऐकूया. पारू, पारू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? पारू, तुला माझ्यावर भरोसा नाही काय? आहे ना माझ्या राजा, तुझ्यावर भरोसा आहे म्हणून तर तुझ्या बरोबर फिरायला आले. जानू,
तू म्हणाला होतास ना की तुझं नाव मी माझ्या हातावर गोंदवून घेईन. मग दाखव ना, कुठे गोंदवलंस माझं नाव? पारू, अगं हाताचं काय घेऊन बसली आहेस? हे बघ, अगं किल्ल्याच्या बुरुजावरच लिहिलंय तुझं नाव. आहा! बघा राजे, बघा, स्वराज्य निर्माण करताना तुम्ही इतके किल्ले बांधले, पण कधी स्वतःचं नाव दिलं नाही कुठल्या गडाला. आणि हे बघा, स्वतःचं नाव बुरुजावर लिहून आपण खूप मोठा पराक्रम केलाय असं वाटतंय यांना. रायबा, आता बस बस, हे सगळं बघणं आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. यासाठी का आपण बलिदान दिलं? यासाठी का आपण स्वराज्य स्थापन केलं? रायबा, आज मी तिला कोणीच नाही का या गडकोटाचं रक्षण करणारा झाला? राजे आहेत ना, आज या भारतवर्षात अशी खूप माणसं आहेत की जी इतिहासावर, गडकोटावर आणि आपल्यावर प्रेम करतात. राजे, इथं जी माणसं काम करतायत ना, ती माणसं स्वखर्चातून किल्ल्यांची निगा राखतात. कुठं पडझड झाली, मोडतोड झाली असेल तर दुरुस्ती करून आपल्यावरचं प्रेम व्यक्त कर. महाराज, मंदिराच्या मागची काम करणारी ती माणसं बघा, आजच्या युगातल्या बेजबाबदार नालायकांनी केलेला कचरा साफ करून किल्ल्याची स्वच्छता करतायत. रायबा, या राज्यात अजूनही काही शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी आहेत, ज्यांच्यामुळे आपला इतिहास, आपले दुर्ग अजून तरी सुरक्षित आहे. अन्यथा पुढच्या पिढीला किल्ले म्हणजे काय हे फक्त पुस्तकातच पाहावं लागलं असतं. महाराज, आपण इतिहास घडविल आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण ही आजची पिढी इतिहास घडवणं सोडाच, पण घडलेला इतिहास जपताही येत नाही त्यांना. म्हणजे आपण दिलेलं बलिदान व्यर्थ नाही रायबा, असं म्हणून चालणार नाही. या माझ्या भरकटलेल्या मावळ्यांमध्ये तानाजी, बाजी, जिवा अजूनही जिवंत आहेत आणि त्यामुळेच माझा महाराष्ट्र सचेतन आहे. आजच्या तरुण पिढीकडे माझं एकच मागणं आहे, तुम्ही गडकोटावर जरूर जा, मनसोक्त फिरा, आनंद लुटा, आपल्या पूर्वजांच्या रक्तरंजित बलिदानाचा इतिहास जाणून घ्या. त्या इतिहासासमोर आदराने नतमस्तक व्हा. बुलंद अभेद्य गडकोटांवर कचरा करू नका, तोडफोड करू नका. आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे गडकोट नष्ट करू नका. चला चला तर मग या गणरायाच्या साक्षीनं आपण शपथ घेऊ की मी गडकोटाचं संवर्धन करणार. जगदंब जगदंब जगदंब. जय शिवराय.